गाडीमध्ये अत्याधुनिक सेफ्टी फीचर आहे, त्यामुळे गाडीला आता माझ्या परवानगीशिवाय दुसरे कोणीही हात लावू शकत नाही, तर चालवणे तर दूरच राहील. असाच विचार जर तुम्ही करत असाल तर वेळी सावध होणं गरजेचं आहे. कारण कितीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असली तरीही ती क्रॅक करता येते. त्यामुळे आत्ता पार्किंगमध्ये उभी असणारी तुमची गाडी जरा वेळाने तिथंच असेल की नाही याबद्दल जरा तपासून घ्या. पण आता वाहन क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. नव्याने येणाऱ्या गाड्यांमध्ये हे नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान दिसू लागले. तर सध्याच्या गाड्यामध्ये कम्फर्ट बरोबरच सुरक्षेच्या फीचर्सला महत्त्व दिलं जातं. सोबतच गाड्या चोरीला जाऊ नये म्हणून अँटी थेफ्ट फीचरसाठी मोठ्या संख्येने येत आहेत. अर्थातच त्यासाठी गाडीचे टॉप एंड मॉडेल असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पूर्वीसारखी गाडी बंद पार्किंगमध्ये किंवा डोळ्यासमोर पार्क करण्याची गरज भासत नाही. पण थांबा, तुम्ही विचार करताय तसं प्रत्यक्षात घडतंय असं म्हणता येणार नाही. कारण भारतामध्ये हाय एंड सिक्युरिटी गाड्याही चोरल्या जात आहेत. हाय एंड अँटी थेफ्ट सिक्युरिटी फीचर्स ही तोडून दरवर्षी सरासरी लाखभर गाड्या चोरल्या जात आहेत, असं या संदर्भातील आकडेवारी सांगते. तसेच वाहन क्षेत्रातले तंत्रज्ञान अपडेट झाले असले तरीही त्यासोबत चोरेही अपडेट झाले आहेत. त्यामुळे आपली गाडी चोरीला जाणार नाही असा गैरसमज बाळगणे आपल्यासाठी धोक्याचं आणि मोठ्या नुकसानीचं ठरू शकतं. तंत्रज्ञान हायटेक असले तरीही ते क्रॅक करता येऊ शकते. त्यामुळे दिल्ली, मुंबई, बंगळूर सारख्या या मोठ्या शहरांमध्ये रोज किमान 10 गाड्या चोरल्या जातात, अशी आकडेवारी समोर आली आहे. त्यावरून या विषयाचे गांभीर्य आपण लक्षात घेऊ शकतो. त्यामुळे अशा घटना आपल्याबाबत घडू नये यासाठी सदैव जागरूक असणं गरजेचं आहे. तर हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गाडीचे अँटी थेफ्ट फीचर डिसेबल करणे शक्य आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या क्लुप्त्या वापरून गाडी चोरता येते. गाडीमध्ये सेफ्टी फीचर म्हणून इमोबिलायझर सिस्टम दिलेली असते. त्यापासूनच सध्याच्या गाड्यांच्या टॉप एंड मॉडेलमध्ये कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्टअप असेही फीचर असतात. या सर्व फीचरची आणि इतर उपकरणाची माहिती असलेल्या बारकोड गाडीच्या काचेवरती चिटकवलेला असतो. या बारकोडमध्ये गाडीच्या फीचरच्या सिक्युरिटी कोड सहित इतर अत्यंत संवेदनशील माहितीही असते. ही माहिती गाडी तयार झाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत ग्राहकाच्या हातात जाईपर्यंतची गरजेची असते. मात्र गाडी चोर गाडीची माहिती असलेला हाच कोड स्कॅन करून त्यातील सिक्युरिटी कोड इतर देशांमध्ये किंवा शहरामध्ये बसलेल्या हॅकर्सकडे पाठवून क्रॅक करतात किंवा ते बदलतात. त्यामुळे सध्याच्या इंटरनेटशी जोडलेल्या अत्याधुनिक कार कोणतीही तोडफोड न करता किंवा वायर न कुरतडता अनलॉक होऊन सुरू करता येतात. या पद्धतीने चोरी केल्याच्या संशयावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी बाप लेकाच्या एका जोडीला पकडल्याची बातमी नुकतीच वाचनात आली होती. तर यासाठी काय करावे? तर गाडी खरेदी केल्यानंतर बहुतांश वेळा डीलर हा बारकोड काचेवरती काढून टाकतो. मात्र तरीही गाडीच्या काचेवरती तुम्ही स्वतःनं लावलेला कोणताही बारकोड आहे का ते तपासावे. असे काही बारकोड असल्यास तो त्वरित काढून टाकावा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ओबीडीला जपा. आत्ताच्या सर्वच गाड्यांमध्ये ओबीडी म्हणजेच ऑन बोर्ड डायग्नोसिस पार्ट असतो. गाडीचा परफॉर्मन्स ट्रॅक करण्यासाठी तसेच गाडीतील एखादा पार्ट खराब झाल्यास त्याची ओळख नेमकेपणाने पटवण्यासाठी एक कम्प्युटराइज सिस्टीम या पोर्टमध्ये सहाय्याने लावता येते. तर सिक्युरिटी कोड सहित गाडीचा सर्व डेटा या पोर्टमध्ये समाविष्ट असतो. या पोर्टमध्ये पोहोचल्यास ॲडव्हान्स डिव्हाइसच्या मदतीने कोड बदलून किंवा तो रिसेट करून गाडी सुरू करता येऊ शकते. काचा फोडून गाडी चोरीला गेल्याचे अनेक उदाहरण तुम्ही ऐकली असतील. त्या चोऱ्या अशाच पद्धतीने झालेल्या असतात. पण यासाठी तुम्ही काय करू शकता? तर ओबीडी पार्टचा उपयोग करून चोरी होऊ नये म्हणून तुम्ही हा पार्ट सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आफ्टर मार्केट प्रोटेक्टर मिळतात. ते लावल्याने पोर्टपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊन कार चोरीची शक्यता कमी होते. तिसरा मुद्दा येतो चावी किंवा रिमोट सुरक्षित ठेवणे. आत्ताच्या हाय एंड कार इंटरनेट कनेक्टेड आहेत. वेगवेगळ्या सेन्सरच्या माध्यमातून सिग्नल मिळाल्याने गाडीतील अनेक सिक्युरिटी सेफ्टी फीचर कार्यरत असतात. सध्याच्या गाड्यांमध्ये कीलेस एंट्री हे फीचर सर्रास बघायला मिळते. तर कम्फर्ट म्हणून हे फीचर चांगले आहे. मात्र याच फीचरचा उपयोग गाडी चोरण्यासाठीही केला जातो. गाडीच्या चावी किंवा रिमोटमध्ये सेन्सर असतात. ते सेन्सर आणि गाडीतील कीलेस एंट्रीचे सेन्सर एकमेकांना सिग्नल पाठवत असतात. तर सिग्नल रीलच्या माध्यमातून हे सिग्नल मॅच झाले की गाडी अनलॉक होते. हा सिग्नल रिले ॲडव्हान्स डिव्हाइसच्या मदतीने कंट्रोल करून त्यातील सिग्नलची रेंज वाढवली जाते. त्यामुळे चावी किंवा रिमोटपर्यंत पोहोचून ते मॅच होतात आणि गाडी अनलॉक होऊन सुरूही करता येते. तर या संबंधित सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता? गाडी पार्क करून घरी आल्यावरती आपल्या चावी एकतर दारामागे खिडकीजवळ अडकवण्याची किंवा पॉटमध्ये ठेवण्याची सवय असते.
मात्र ही सवय बदलून चावी घरामध्ये शक्य तेवढ्या आतील रूममध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या बंद डब्यात ठेवावी, जेणेकरून रिलेतील सिग्नलची रेंज वाढवली तरी ती चावीशी कनेक्ट होऊ शकणार नाही. चौथा मुद्दा येतो म्हणजे क्लोनिंगची भीती. चावीमध्ये किंवा रिमोटमध्ये असलेल्या वेगवेगळ्या चिप सेन्सरकडून येणाऱ्या सिग्नलमुळे गाडी सुरू किंवा लॉक करता येते. मात्र चावी किंवा रिमोट क्लोन केल्यास किंवा त्यातील चिप सेन्सरचे प्रोग्रामिंग केल्यास गाडी चोरणे सहज शक्य होते. यासाठी तुम्ही आठवून बघा, आपण अत्यंत महत्त्वाची असणारी चावी किंवा रिमोट सहजच कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हाती देतो. त्यावेळी हा धोका कित्येक पटीने वाढतो. त्यामुळे स्वतःची गाडी स्वतः पार्क करा आणि चावी स्वतः जवळच ठेवा. नंतरचा मुद्दा येतो म्हणजे अलार्म GPS डिॲक्टिव्हेशन. लॉक असताना गाडीला अनावश्यक धक्का लागला की गाडीतील अलार्म वाजू लागतात. त्यामुळे काहीतरी चुकीचं घडतं आहे हे आपल्याला लगेच कळतं. तसेच गाडीचे लाईव्ह लोकेशन GPS ट्रॅकरच्या मदतीने आपल्याला कळत असते. मात्र ॲडव्हान्स डिव्हाइस वापरून अलार्म किंवा GPS ट्रॅकर डिॲक्टिव्ह करता येतात. असे झाल्यास गाडी सुरू न करताही टो करून चोरली जाऊ शकते. यासाठी तुम्ही काय करू शकता तर कार सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यासोबतच अँटी जॅमिंग टेक्नॉलॉजी असलेले डिव्हाइस लावून घ्यावेत. ही टेक्नॉलॉजी गाडीच्या अलार्मची होणारी छेडछाड ओळखू शकते. त्यामुळे असा अनुचित प्रकार घडण्याआधीच अलार्म वाजायला लागतात. जिओ फेसिंगचा समावेश असलेला ॲडव्हान्स GPS ट्रॅकर गाडीत असावेत. तर जिओ फेसिंग ॲक्टिव्ह असल्याने ठराविक किलोमीटरच्या बाहेर गाडी गेल्यास लगेच आपल्याला नोटिफिकेशन मिळतात. त्यामुळे धोका टळू शकतो. तर हे काय होते गाडी सुरक्षित ठेवणे आणि चोरीपासून रोखण्यासाठीचे काही उपाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर सकाळचं YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकला पाहताय तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.